कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या हाताला लागलेला आणि चेहऱ्याला लागलेला काळा रंग तुम्ही पुसू शकता मिसेस मोहिते, पण तुमच्या मनाचं काय? तुमच्या मनात लीलाबद्दल इतका द्वेष, इतका राग भरलाय तो काढा, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील। लीला सारख्या इनोसंट मुलीशी वाईट वागणाऱ्याला मी कधीच माफ करणार नाही। मग ती लीलाची आई असली तरीही मला फरक पडणार नाही। माझं खरंच चुकलं, मी परत असं करणार नाही, मला मला माफ करा। तुम्हाला माफी मागायची आहे ना, ती लीलाची मागा। आणि आता इथे जे घडलंय ते लीलाला अजिबात कळता कामा नाही। तिला असंच वाटायला हवं की या नोट्स जाळण्याचा निर्णय तुमचा होता। होय होय जे आणि आता तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे। सांग करते। कळले तुम्हाला? हो, एजे लीलाच्या मनातलं बरोबर ओळखतात, पण उद्या लीलाला जर कळलं की एजेनी मावशी आईला जाब विचारला तर तिला खूप वाईट वाटेल। चला मावशी, अगं हे सगळं काय? आणि अगं तुझा चेहरा बघ, हे काय लागलंय? नाही ते आणि या चिठ्ठ्या मावशी तू स्वतः चाललेस का? लीला, सगळे प्रश्न तू इथेच विचारणार आहेस का? आज चला, तुझ्यासाठी सरप्राईज आहे। सरप्राईज? काय सरप्राईज? सरप्राईज आहे लीला, चल। दुर्गा, नको। दुर्गा, हे घे, पी, तुला बरं वाटेल। घे घे। दुर्गा, आपण कॉफी पिऊन झाल्यावर कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया? नाही, नको। अगं, जरा बाहेर गेलो तर ह्या वातावरणातनं तुला चेंज मिळेल ना। माझी इच्छा नाही आहे किशोर। दुर्गा, माझ्यासाठी प्लीज। ऐक ना दुर्गा, मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे गेल्यावर तुला आयुष्यात एक नवीन हेतू मिळेल। तू तुझी सगळी दुःख विसरून जाशील, ट्रस्ट मी। कुठे घेऊन जाताय मला? इजे, काय सरप्राईज सांगा ना, आणि कुठे आलोय आपण?
एजे हे सगळं तुम्ही केलं? कालिंदी, ए कालिंदी, अगं काय करतेस? विसरलीस का काय? एजेंनी सगळ्या घरभर कॅमेरे लावलेत ना, मग चेहऱ्यावर असा राग दाखवून चालणार नाही. कळेल त्यांना. सावर सावर. काय केलं हे एजेंनी? छे, या लीलाला चांगलं माझ्या मुठीत ठेवलं होतं. तेव्हा एवढ्या वर्षाच्या माझ्या मेहनतीवर एका रात्रीत पाणी फिरवलं या एजंटनी. नाहीतरी या मुलीला हवेत उडायला काही वेळ लागत नाही, पण या खोलीमुळे चांगला वचक ठेवला होता तिच्यावर. मला खूप आवडलंय, खूप आवडलंय. या रूम मध्ये इतक्या निगेटिव्ह गोष्टी होत्या लिहिल्या की इथे आल्या तुला वाटायचं की तू नेहमीच चुकीचंच काहीतरी करतेस. पण तुला तुझ्यातली पॉझिटिव्हिटी किती आहे ते कधीच जाणवली नाही. तू किती पॉझिटिव्ह आहेस त्याचं पहिलं एक्झाम्पल म्हणजे दहीहंडी. Why fear when Leela is here? बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. आठवते तुला तू घरच्या लोकांपासून लपून दहीहंडी फोडायला गेली होतीस. मी होतो तिथे. मी तुला पाहिलं आणि मला खूप राग आला होता लीला. पण जेव्हा मला कळलं की तू तुझ्या बाबांचं कर्ज फेडण्यासाठी ती दहीहंडी फोडायला गेली होती, तेव्हा मला तुझ्याबद्दल अभिमान वाटला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.